हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे होळी, तर माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि कालच द्यायला पाहिजे होत्या, पण काल माझ्या काही गडबडीमध्ये मी व्हिडिओ टाकला नाही, त्यामुळे तुम्हाला आज शुभेच्छा देऊन टाकते. तर इथे चालू आहे माझी साफसफाई. सकाळी 6 वाजेपासून उठलो होतो आम्ही सगळेजण, आणि गाड्या वगैरे धुवून काढायच्या आहे. होळीच्या दिवस आहे आज, त्यामुळे खूप काम आहे दिवसभर. साफसफाई पण करायची आहे. तर ही अश्विनीची स्कूटी आहे आणि ती तिकडे गेलेली आहे मम्मीच्या गावाला, त्यामुळे त्यांची स्कूटी आमच्या इथं आणून ठेवली आहे आम्ही. तर गाड्या धुवून झाल्याच्या नंतर पोर्च पण धुवायचा आहे, त्यामुळे मग मिस्टरांना म्हटलं इथं वरतीच गाड्या धुवून काढा, म्हणजे इथून पाणी मला काढून देता येईल व्यवस्थित. तर आता इकडे गाड्या वगैरे धुवून काढलेले आहे, पाणी मारलेले पोर्च मध्ये. सुरेखा इकडे आता पाणी काढते पोर्च मधून. पाईप घेऊ गोळा करून, कर ना तेवढं पाईप गोळा कर ना. गौऱ्या पुन्हा शेण घेऊन यायचे. आता समनापूरला जावं लागणार आहे मला. चला, सकाळी सकाळी साफसफाई चालू केली मिस्टरांनी आज. हा ना, मला मग काय झटकून झाले वाटतं. झटकून झाले. आणि यश महाराज, ओ यश महाराज होता, तुमच्या अंगावर सगळी धुळी राहिली होता. अनुष्काला लावायचे लिंबून तेल, डॅन्ड्रफसाठी तेल घ्यायचं बाकी अजून. मॅडम चला तेल लावून घ्या. इकडचा फॅन पुसायचं चालू आहे आता. हॅलो फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोल्हापूरला चाललेलो आहे, आणि तिकडे गेल्यानंतर मग बहीण पण तिथंच राहते आणि एक भाची पण तिथंच राहते, म्हणजे मोठ्या बहिणीची मुलगी तिथंच दिलेली आहे. तर मग चालू आता ताईच्या घरी गौऱ्या आणि शेण न्यायला. तर ताईचं चालू आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर ताई आता चहा ठेवत होते, पण म्हटलं चहा नको आता, तर करतो जेवणच करतो आता थोडस. दरवर्षी इकडे आलं तर जेवणच होतं माझं, आहे ना. घे ना ते चित्राचा ड्रेस आहे, तू किटली चित्रच हा पण म्हणलं लागत काय, लागत काय त्याला असं. चित्राला खावा ना, तर चित्र खाऊ घे. तुम्हाला गाठ्या दिल्या ना ताई? हा, नाही तर मग दरवर्षी मी म्हणलं, भाऊ म्हणले मी घेऊन चाललोय आता. बोंबिलची चटणी, पण दादू खात नाही बोंबिलची चटणी, म्हणून ताई बनवते आता. अंडे 2 अंडे बनवते दादूला. दादा खातच नाही बोंबील. हा, अंडे दाद्यासाठी. दादा खायची ना बोंबील चटणी, काय रे आत्याला उगच आजबाई लावलंय. मी बसलोय आता जेवायला. दादू म्हणला मला येऊ द्याच पप्पा, मला आंघोळ राहिली त्याची, माझं उरकलं होतं, मला यायचं आत्याच्या घरी. चला मग काय. तर ताईंनी आणि दाजींनी घेतलेली नवीन गाडी, नवी गाडी घेतलेली. कोणती प्लॅटिना आहे ना. तर इकडं हा गायांचा गोठा आहे, इकडं घासाचा वावर. तर ताईने घेतलेली नवीन गाडी, तर ताईने दिली होती पार्टी पार्टी. गौऱ्या आणि शेण बांधलेले, ताईने थोडे कांदे पण दिलेले, त्याच्यामध्ये दूध पण दिलेले. दुधाची बाटली दिली काय दादा, दूध पण दिले ताईने थोडं. तर चला आता निघतो आम्ही. तर बघा आणलंय शेण, शेणाचं आता इथं पाणी टाकून शेण गारा करायचं आहे. सडा उरका. हा, कायला उन्हामध्ये तापाता, उरका ना पटाप. तर आता संध्याकाळी ते होळी दहन करायचे, त्यामुळे मग शेणाने थोडंसं सारून घेतलं आहे, आणि दुपारी सारवलं म्हणजे संध्याकाळपर्यंत ते वाळत. बहिणीने दिलेत कांदे आता वानोळाच. तर सुरेखा आता का टपामध्ये कांदे काढती, त्यांच्या शेतातले कांदे, बहिणीच्या शेतातले कांदे. आम्ही थेट शेतात गेलो होतो बरं. सगळं काम आवरलंय आता, आणि आता होळीची तयारी करायची आहे, स्वयंपाक बनवायचा आहे, रांगोळी काढायची आहे. तर मुलांनी बनवलाय सरबत. कोणी कोणी मिळून बनवला, पाव टेस्ट करून कसा झालाय. पोरांनी बनवलाय. यशला लय सरबत भारी बनवता येतो आमच्या. चला मला पण द्या. चालू आहे इथं रांगोळी काढायचं काम.
रांगोळी अजून आखायचंच काम चालू आहे. बरोबर झालं होतं ते. मस्त काम चालू आहे इथं रांगोळीचं. तर दादू पण रांगोळी काढू राहिलाय काय. हे वाचतले नवरी नटली कालबाई सुपारी फुटली आणि चिलियर तले पळत आज. आलंय पार्सल आणि आता अनुष्का दीदी बघते खोलून काय पार्सल आलंय. हे वर का पोळे आज टायमिंग नुसार हे करायचं दहन करायची. हा हे काढते ना आता. काय आलंय काय माहिती अनुष्का दीदीचं काय आलंय काय माहिती. ओ गिफ्ट पाठवले. अनुच्या मैत्रिणीने गिफ्ट पाठवले वाटतं तिला. काय आहे का. ओ बाऊल आले बाऊल. हा छान बाऊल आलेले. तर आता इकडे झालाय स्वयंपाक चालू. आता वाजलेले 3:45 आणि आता हा 3:45 झाले. हा नाही बघ 3:45 झाले. 4ला 5च मिनिटं बाकी. हा 5 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. तर आता सूर्यकाय टाकते. इकडे डाळ शिजायला तिकडे टाकलाय. कांदा भाजायला आमटीसाठी कांदा भाजायला टाकला. हा ये जाऊन इथलं इथं काय. अनुष्का दीदी आणि तनू आता काढते इकडं रांगोळी. या ना जाऊन 5 मिनिटात. तर इकडे चालू आहे स्वयंपाकाची गाईन. त्याच्यामध्ये मुलांचं मध्ये सकाळ बसून म्हणले आम्ही जेवलोच नाही. मुलांना लागली भूक तर म्हणले आता आम्हाला मॅगीच करा. मग आता सुरेखा करते मॅगी. तर इकडं आता डाळ शिजत आलेली. तर मित्रांनो साधा साधाच मेकअप आहे वाटतं सुरेखाचा. कशी दिसते सुरेखा. आपलं तर काय आपलं साधे आहे. सुरेखा आज चांगली चमकती. आज काहीतरी फसले वाटतं. तर फ्रेंड्स आता स्वयंपाकाला सुरुवात केलेली. 4 वाजले. आता मुली काढतात रांगोळी. अनु दिदी आणि तनू दिदी आता रांगोळी काढतात आणि आम्ही इकडं स्वयंपाकाला. आज सुट्टी होती मला. तर सुट्टी आहे आज. आज आहे मला सुट्टी. आणि सुरेखाची झाली बट्टी. काहीतरी जोडायचं होतं जोडता नाही आलं ना. आता आलेले मॅगी होती तयार. थांबा झालं थोडस. मित्रांनो आता चला. काय म्हणली तू. काय म्हणली. साडी कशी दिसते म्हटलं. खूप छान दिसते आणि तू पण छान दिसते. तू पण छान दिसते बरं का. मिस्टरांनी होळीला नवीन साडी होळीसाठी मी घेऊन मागच्या होळीला घेतली होती. रांगोळीची इथं प्रोसेस आलेली. अर्ध्यावरती आलेली म्हणजे अर्धी झालेली 50%. पुढचं चालू आहे आता अनुष्का दीदी आणि तनुष्का दीदी चालू. मसाला निवांताचा नाही विषय. पण इथं आता आपल्याला फास्ट मागच्या वर्षी हालत आठवती का. मागच्या वर्षी आम्ही 10 वाजता होळी पेटवली होती. नाही पण थोडस आहे ना अंधार पडायला लागला का थोडं. पाऊस खूप आला होता. स्वयंपाक झाला नव्हता 6:30 वाजेपर्यंत. आणि जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा लगेच पाऊस चालू झाला. होळीची तयारी केली आणि जेव्हा होळीची तयारी केली आणि एवढा पाऊस चालू झाला. बापरे बाप. मग नंतर एवढं म्हणजे आपण म्हणजे एवढी वाट बघत बसलो पावसाची. आता उघडतोय मग उघडतोय. शेवटी 9:45ला पाऊस उघडला. तरी पण टिप टिप चालूच होता. मग होळी दहन केलं तेवढ्यात. तर आता हा फास्ट फास्ट करून घ्यायचं. आता डाळीचं बंद करू का. हे डाळीचं बंद करू का. दीदी आणि तनू दीदी चाललाय नाश्ता. खूप भुकेला लागले काय ना. मेकअप पण खूप छान झाला दोघींचा. दाखवा इकडे चेहरे दाखवा. वाव मस्त. तनूला नाही आवडत लिपस्टिक. तर आता सुरेखाची इकडे बरीचशी तयारी झालेली. इकडं भजीसाठी आता कांदा कोथिंबीर. इकडं आमटीसाठी मसाला रेडी झालाय. इकडं पूर्णासाठी गुळबिळ काढून ठेवलेला आहे इकडं. आणि इकडं भात लावलेला आहे का आता कुकरला. भात लावलाय. भात लावलाय. आता काय उरकतच आलंय म्हणायचं. इकडं गुळवणी पण झाली ना. गुळवणी पण रेडी झालेलं आहे. तर इकडे छान पैकी रांगोळी काढलेली आहे दीदीने.
आता गाड्यांसाठी आणि घरासाठी आणलेले हार. हार लावून टाकतो आता. मला हेल्प करशील ना ते तू? छान आहे का हार? छान आहे. मस्त आहे ना डिझाईन. तर आता बरीचशी तयारी झालेली आहे, बरंच उरकत आलेलं आहे. आता इकडं पुरण पण परतून झालेलं आहे, इकडं भात रेडी झालेलं आहे, इकडं गुळवणी पण रेडी झालेली आहे आणि आता आमटीची तयारी चाललेली आहे. मसाले काढले सुरेखाने. इकडं आणू दिदी आता इकडं भाज्याचं पीठ मिक्सरमध्ये हलवते. सगळं उरकलं, आता फक्त आमटी आणि पोळ्या राहिलेले आहे. आणि इकडं आता मी पण घरांना हार वगैरे बांधून घेतले गाड्यांना. इकडं आता डोरला पण हार बांधून घेतलेले आहे, इकडं गाडीला पण बांधलेले आहे, इकडे पण गाड्यांना हार बांधून घेतलेले आहे. तर आता होळीची पण आता इकडं गौऱ्या वगैरे आणून ठेवलेले आहे, वाडे आणून ठेवलेले आहे. इकडे एरंड पुन्हा थोडं पाचट आणलेलं आहे. तिथं आता इकडं भज्याचं पीठ खालवते. इकडं गुढीसाठी गाठी पण आणलेली, गाठी वटीवरण पण आणलेलं आहे गुढीसाठी. सुरेखाने तेन करून विषय सांगितलं तर म्हणजे वटीवरण घेऊन. इकडं नारळ पण आणलेले ठेवलेले, मिक्सिंग करून पीठ मळून ठेवलेले आता. आणि इकडं आमटी पण रेडी झालेली आहे. आता मस्त तरी आलेली आमटीला, आमटी रेडी झाली. इकडं गुळवणी पण रेडी, इकडं भात रेडी झालेला आहे. दीदी आणि तनु दीदी बनवती नैवेद्य. सुरेखा इकडं तळती कुरडया, कुरडई, पापड, भजी. तर हे पापड मला माझ्या मम्मीने दिले होते, तांदळाचे पापड. बघू आता कसे. अरे लय भारी फुगतात ते तांदूळचे पापड. मुली असल्या का अशा कामाला येतात, खूप कामाच्या मुली. रांगोळी काढली, मस्त फुगला आहे. तर आता कुरडया आणि इकडे पापड झालेले आहेत तळून. आणि इकडे चहा ठेवलाय. इकडे मी आता ठेवलाय चहा माझ्यासाठी. हा लय तलब झाली म्हणली मला, चहा पिल्याशिवाय ना जमणारच नाही. मला संध्याकाळी चहा पिल्याशिवाय काम जमत नाही. हो, म्हणजे अजून टाइम नाही झाला पण तर इकडे चालू आहे गरमागरम भजे. थोडा गॅस कमी करा वाटलं असतं. कमीचे गॅस. मस्त लाल लाल भजे झालेले. वाव, कांदा भजी लई बढ़िया, बहुत बढ़िया दिख रहा है. मॅडम तुमचं हॉटेल होतं काय पहिलं होतं ना, त्याच्यामुळे भजे लई बढ़िया दिख रहा है. आता मी विचार करते भज्यांचा बिझनेस करावा काय. भज्यांचा भज्यांचा बिझनेस करावा, मला हॉटेल टाकावं काय यायचं चौकात. हा मग तर लय हॉटेल चालेल. हो म्हणलं आता जरा वडा भजे सगळे भजे केलेले घरीचे नाही हो तुमचे. हॉटेलवाले गिराईक म्हणून भजे कुठे म्हणायचे, गेले घरी बरे पार्सल झाले. चानू दीदी एक पोळी लाटते आता. वाव, ते मस्त पोळी लाटली, छान छान लाटली एकदम. नानूला भारी पोळी जमते. जमली का? जमली. मग तवा ठेवा ना इकडे जास्त पटकन. बनवली पोळी, ठिकाणी आलेली गेली मगाची, आता ही दुसरी. भारी आहे. तिथं कस काय तुटली? मस्त लागली खरंच. ते काय रे सगळे मध्ये उरायले. कॅमेरामॅन अडचण येऊ राहिली ना. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हमारी पोळी पकड़ रही है. फोकस करो. आपण आ रहे हैं. हर वेळेस झाडे उजळली. तर चला आता इकडे चालू आहे पोळ्या लाटायचं काम. पुरण भरलेलं आहे पोळीमध्ये, कच्च पुरण भरलेलं आहे. लाटे मला आणि आलेली हिरोईन चष्मा लावून पोळ्या वाजायला. चष्मा लगा की आहे पोळ्या. आता होळीची तयारी चालली, होळी दहनाची आणि स्वयंपाक वगैरे सगळ्यात झालाय. आज जरा लवकर आवरलंय, त्यामुळे आता वाजले 6:30. नारळ एक फोडायला घेतला, एक होळीत, आणि अगरबत्ती, फुलं, गाठी, वटी भरण आणि तांदूळ घेतले आणि तुपाचा दिवा. निरंजन घेतलं
आपली किती भारी काढली बाहेरची, कशी काढली? हे बरी. तुला तुला काय करायचंय? बाहेरची तशी ती पुसूनच जाणार. घ्या पुढे घ्यायची. आता इकडे तयारी होळीची. काढलेली मस्त छान रांगोळी. तर आता होळी रचून झाली आहे आणि मी रांगोळी काढते होळीभोवती. छोटीशी सिंपल रांगोळी काढलेली आहे कारण जास्त जागा नाही आहे, त्यामुळे मी सिंपल रांगोळी काढली तिथे. तर आता संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेले आहे. अंधार पण पडायला लागला आहे आणि आता आमची तयारी चालू आहे अजून. इकडे नैवेद्य भरती देवासाठी पण होळीसाठी. तर आता झाले रेडी सगळे नैवेद्य. चला आता घ्या नैवेद्य बाहेर. हा तूप टाकलं. हा टाक सगळ्यावर टाकलं. हे काय दुसरा तांबे घेऊन बाळा. दाद्या बोंब ठोकायच्यावर का असं असं करायचं तर नाही असं करायचं करा. ते खोबऱ्याचा तुकडा व्यवस्थित ठेव बरं का, ते परत काढायचं आहे. मगाशी आवरला नव्हता ना तुमचं? हा का? बडी पण येते व्हिडिओ. कार्यक्रम झालेला आहे आणि इकडं आता जेवणाची तयारी चालू आहे. आणि गेल्या वर्षी खूप पाऊस होता, यावेळेस एकदम मस्त दहन झालं. पूजा बिजा एकदम मस्त झालेली. आणि मुलींनी आज खूप काम केलेलं आहे. पुरणपोळ्या वगैरे, रांगोळी. अनु दीदीने पोळ्या लाटल्या, तनु दीदीने पण काम केलं. आणि मस्तपैकी आज पुरणपोळीचा स्वयंपाक बिपाक. आणि आता ताव मारायचा दादू आहे ना, दादू चेंज करून आला. हा इकडे अनु दीदी आता वाढून घेते. आणि इकडे गाठ्या तुम्ही गळ्यात बांधल्या नाही का दोघींनी? खाल्या नाही, गळ्यात बांधल्या नाही. दादू तू कडे कुठं आहे? दादू कडं दाखव रे तुझं. अरे बापरे, दादूचं कडं दाखव दादू. वा दादूला भाऊने कडं आणलं होतं आहे ना. आमच्या वडिलांनी कडे आणले, ते कडे आणि गाठी आणल्या होत्या. मुलींना गाठी, दादूला कडं आणलं होतं. ताव मारतो बरं का त्यांनी.